कुर्ला अपघात प्रकरणातील जे जखमी आहेत त्यांची भेट घेतलेली आहे। काँग्रेस आमदारांचं हे शिष्टमंडळ होतं। धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड आपल्यासोबत आहेत। ताई, आपला जे जखमी आहेत त्यांच्याशी संवाद झालेला आहे, त्यांनी काय परिस्थिती सांगितली आणि कसा उपचार सुरू? नाही, त्यांच्या बऱ्याच जणांना आता डिस्चार्ज केलं आहे। त्यांना काही काहींना किरकोळ जखमा आहेत, पण काही काहींना सिटी स्कॅन वगैरे पण काढून घेतलेले आहेत, पण त्यांचे नीट आहेत आणि त्यांना आता घरी डिस्चार्ज करण्याचं काम चालू आहे। पण ही घटना जी आहे ती खूप दुर्दैवी आहे, कारण जो अपघात हा नाही व्हायला पाहिजे होता। कारण एवढा गजबजलेल्या परिसरामध्ये, मार्केट यार्डमध्ये, मार्केटच्या परिसरामध्ये त्या वाहनांवर त्यांचा कंट्रोल, जो ड्रायव्हर आहे संजय मोरे, त्यांचा कंट्रोल राहिलेला नाही आणि त्यामुळे त्यांनी ती भरधाव गाडी आणलेली आहे आणि त्याच्यामुळे 7 जणांचा तिथे तात्काळ मृत्यू झालेला आहे आणि नंतर 30 जण जखमी झाले, 30च्या वर जखमी झाले। आणि ही घटना, अशी दुर्दैवी घटना वारंवार घडायला नको, त्यासाठी शासनाने त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे। ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या ह्या बसेस होता, कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जो चालक होता किंवा म्हणजे ड्रायव्हर होता, यावर सगळ्यांकडे त्यांनी लक्ष घालायला पाहिजे। कारण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असल्यामुळे त्यांचा जो पूर्णतः त्यांचं जे ट्रेनिंग व्हायला पाहिजे होतं ते प्रॉपर झालं नाही। त्यांचं 7 ते 8, 10 दिवस त्याचं ट्रेनिंग झालं आहे, जे की ह्या मोठ्या बसेस किंवा ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट चालतात त्यांचं प्रॉपर प्रशिक्षण होणं आवश्यक आहे। कारण त्यांना लोकांनाही जास्त घेऊन जायचं आणि मोठ्या रस्त्यावरही जायचं आहे, त्यामुळे त्यांचं प्रशिक्षण होणं प्रॉपर गरजेचं आहे आणि त्यासाठी शासनाने त्यामध्ये लक्ष घालावं। खरं तर जे जखमी आहेत त्यांना ॲडमिट केलं आहे। काही जखमींच्या तक्रारी अशा आहेत की इथं हॉस्पिटलमध्ये काही सुविधा नाहीत, MRI करण्यासाठी आम्हाला बाहेर रेफर केलं जाते। MRIला जवळजवळ 6,000 खर्च आहे। काही काही पेशंट तर ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हे करत आहेत। सरकारने 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे, तुमची मागणी 10 लाखाची आहे। मात्र जे जखमी आहेत त्यांना अजूनही काही मिळाले नाहीत, काही जणांच्या बरगड्या तुटल्या आहेत, खूप त्यांचं नुकसान झालं। नक्कीच आम्ही आपल्या शासनाकडे हीच मागणी करू की त्यांना पण काही रक्कम देण्यात यावी। त्यांचा 1 लाखापर्यंत किंवा ते काय त्यांच्या ह्याच्यानुसार आपण त्यांना रक्कम द्यावी, ज्याच्याने त्यांचा इलाज चांगला होईल। कारण काही काहींना इकडे नाही आवडत आहे तर ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले आहेत, हेही मला कळालं आहे। त्यांच्या खर्चासाठी त्यांनी पैसे द्यावे, कारण सगळ्यांना आपण देणं हे आपलं बंधनकारक आहे आणि त्यानुसार त्यांनी करावं। खरं जर महानगरपालिकेमध्ये गेली 2 वर्ष प्रशासक आहे आणि या संदर्भात काही आपल्या तक्रारी आहेत? नक्कीच, जे नगरसेवक व्हायला हवे होते ते आवश्यक होते, कारण ज्या गोष्टी आहेत, आता आम्ही ज्या घटनास्थळी जाऊन आलो तिथे महानगरपालिकेचे जे तिथे 5 शाळा आहेत, पण महानगरपालिकेचे स्पीड ब्रेकर नाही आहेत, तिथे झेब्रा क्रॉसिंग नाही आहे, तिथे फेरीवाले बरेच बाहेर त्यांनी इन्क्रॉचमेंट केले। या सगळ्या घटना आहेत, त्या तिकडे नगरसेवक असतात तर त्या कंट्रोलमध्ये राहतात किंवा त्यांचं लक्षच असतं, पण इथे कोणीच नसल्यामुळे इथे सगळा अंधाधुंदी कारभार चालू आहे आणि त्याच्यावर लक्ष द्यायला आम्ही नक्कीच सांगतो की प्रशासनाबरोबरच त्यांनी तिथे नगरसेवकाच्या इलेक्शन हे सुद्धा तातडीने घेणं आवश्यक आहे। खरं तर शेवटचा प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे। आज सकाळी उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। भेटीमध्ये वाढवण प्रकल्पासोबत धारावी रिडेव्हलपमेंट संदर्भात पण चर्चा होण्याची शक्यता आहे। अशामध्ये या भेटीला आपण कसं? नक्कीच आम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर चांगला पॉझिटिव्ह विचार करावा, कारण धारावीच्या लोकांना मी धारावीसाठीच उभी राहिली होती आणि त्यांचा माझा विचार आहे, आमचा हे आहे की धारावीच्या लोकांना धारावीतच घर मिळावं, यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा प्रयत्न करावे। कारण त्यांनी त्यांच्या एका भाषणात असंच म्हटलं होतं की आम्ही धारावीकरांना धारावीत घर देणार, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना धारावीत घरं मिळवून द्यावी हीच आमची अपेक्षा आहे आणि ह्या बाबतीत त्यांनी चर्चा करावी अशी माझी इच्छा आहे। तर या होत्या काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी कुर्ला प्रकरणासोबतच धारावी संदर्भात पण वक्तव्य केलेलं आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसोबत अजय दंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।